तर जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय अशी दिलासादायक आणि एक आनंदाची बातमी इथं आपल्या देशाच्या हवामान विभागाने इथं दिलेली आहे. मित्रांनो, यंदाचा हा हवामान मान्सून कसा असणार आहे, तर त्याच बाबतीत आजचा आपला हा व्हिडिओ इथं होणार आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यंदाचा मान्सून शेतकऱ्यांना फारच इथं साथ देणार आहे. अर्थातच जून ते सप्टेंबर जो काय मान्सूनचा कालावधी आहे, तर अर्थातच या कालावधीमध्ये एकदम चांगला प्रकारचा पाऊस इथं पडणार आहे असे हवामान विभागाने इथं सांगितलेलं आहे. मित्रांनो, सोबतच आपल्या राज्यामध्ये सुद्धा इथं चांगल्या प्रकारचा पाऊस असणार आहे आणि राज्यामधले सर्व जिल्हे त्यामध्ये सुद्धा इथं चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र इथं सरासरीपेक्षा जास्त पाऊस असण्याची शक्यता इथं सांगितली जाते. पण मात्र आपल्या राज्याला धरून इथं बाकीच्या 17 राज्यांमध्ये इथं चांगल्या प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता इथं वर्तवली जाते. तर याच्यातच देशातील मान्सूनचा हवामानाचा अंदाज इथं हवामान विभागाने इथं जारी केलेला आहे. आणि आपण तेही इथं बघूया, परंतु त्या अगोदर आपल्या राज्यामध्ये इथं पावसाचं प्रमाण आणि पावसाची शक्यता कशी असणार आहे, तर या सर्व गोष्टी आपण अगोदर इथं बघून घेऊया. तर आता देशातील हवामान विभागाने दिलेला अंदाज त्यापेक्षा सरासरीपेक्षा 3 ते 5% पाऊस इथं जास्त असण्याची शक्यता इथं दर्शवली जात आहे. अर्थातच 105%, 105 ते 103% प्रमाणात इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इथं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये इथं पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. परंतु विदर्भालगतच्या काही जिल्हे वगळता इथं पाऊस जास्त आहे. तर खानदेश विभागामध्ये सुद्धा इथं सरासरीपेक्षा पाऊस जास्त असण्याची शक्यता इथं वर्तवल्या जात आहे. आणि सोबतच आपल्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये इथं पाऊस जास्त असण्याची सांगण्यात आलेले आहे. त्यासोबतच आपल्या कोकण विभागामध्ये सुद्धा इथं पाऊस जास्त असणार आहे. तर किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये पाऊस जास्त असेल असे हवामान विभागाने इथं स्पष्ट केलेले आहे. तर अर्थातच थोडक्यात सांगायचं झालं तर इथं आपल्या राज्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस इथं सर्वीकडे इकडं जास्त असण्याच्या इथं अंदाज हवामान विभागाने इथं दिलेला आहे. तर सोबतच 17 राज्यामध्ये इथं सरासरीपेक्षा पाऊस जास्त असेल इथं हवामान विभागाने इथं सांगितलेले आहे. परंतु आपण ते कोणते राज्य आहेत 17, तर चला ते इथं बघून घेऊया. तर मित्रांनो, यामध्ये आपले महाराष्ट्र राज्य सुद्धा आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरला, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 17 राज्यांमध्ये इथं सरासरीपेक्षा पाऊस जास्त असणार आहे मित्रांनो. आणि उर्वरित 10 बाकी आणि उर्वरित राज्यांमध्ये इथं थोडासा कमी प्रमाणात पाऊस असण्याची इथं शक्यता हवामान विभागाने इथं वर्तवलेली आहे. तर आता इथं हवामान विभागाने देशातील हवामान अंदाज कशा प्रकारचा दिलेला आहे, तर ते इथं बघून घेऊया. तर देशामध्ये इथं सरासरीपेक्षा 105% पाऊस इथं जास्त असणार आहे असे इथं सांगण्यात आलेले. आणि त्यासाठी असे 3 पोषक घटक इथं तयार झालेले आहेत. तर त्यावरून हा हवामान अंदाज इथं वर्तवलेला आहे. आणि ते 3 कोणत्या प्रकारचे घटक आहेत, तर ते इथं बघून घेऊया. तर त्यामधले पहिली स्थिती म्हणजे तटस्थ एन्सो स्थिती. तर इथं प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान हे सरासरी म्हणजे अर्थातच तटस्थ आहे. तर अर्थातच यल निनो सुद्धा नाही आणि ला निनो सुद्धा इथं नाहीये. तर ही स्थिती मान्सूनवर जास्त परिणामकारक इथं ठरत नाही. तर जर का इथं प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान हे जास्त असेल, तर इथं यल निनो ही परिस्थिती इथं तयार होते. आणि जर का प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान एक सरासरीपेक्षा कमी असेल, तर ला निनो ही परिस्थिती इथं तयार होते. तर तुम्ही म्हणसाल यल निनो आणि ला निनो यामध्ये फरक काय? तर मित्रांनो, जर का यल निनो ही परिस्थिती इथं तयार होत असेल, तर जर का ही परिस्थिती इथं तयार होत असेल, तर भारताच्या मान्सूनसाठी इथं ही ती इथं चांगली नसते. याचा अर्थ आहे की पाऊस कमी पडणार आहे. आणि जर का परिस्थिती ही ला निनो असेल, तर हे भारताच्या मान्सूनसाठी अतिशय पोषक अशी स्थिती असते. त्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडेल अशी इथं शक्यता असते. तर दुसरी स्थिती आहे तटस्थ आयोडी. तर आयोडी कशावरून ठरतो? तर मित्रांनो, आयोडी हा अरबी समुद्राच्या तापमान आणि बंगालच्या उपमहासागराच्या तापमान या दोन्ही तापमानाच्या सरासरीवरून हा आयोडी इथं ठरवला जातो. तर मित्रांनो, अरबी समुद्राचे तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असेल तर त्याला धन आयोडी असे म्हणले जाते. आणि जर का इथं बंगालच्या उपसागराचे तापमान इथं जास्त असेल तर त्याला ऋण आयोडी असे म्हणले जाते. तर इथं धन आयोडी आणि ऋण आयोडी या दोन आयोडींमध्ये इथं फरक काय मित्रांनो? तर मित्रांनो, धन आयोडीमध्ये हा मान्सून चांगल्या प्रकारचा असेल इथं सांगण्यात येते. आणि ऋण आयोडीमध्ये मान्सून हा कमी प्रमाणात असेल किंवा मान्सूनसाठी परिस्थिती ही अनुकूल नसेल असं इथं सांगितले जाते. आणि जर का अरबी महासमुद्र आणि बंगालच्या उपमहासागरात दोन्हींच्या तापमानामध्ये जास्त फरक नसेल, तर त्याला तटस्थ स्थिती असे सुद्धा इथं म्हणले जाते. तर या स्थितीमुळे मान्सूनवर काहीही फरक पडत नाही. तर तिसरा घटक किंवा मग तिसरी स्थिती तर ती अशी आहे की हिमाच्छादन. तर डिसेंबर ते मार्च या 3 महिन्यांमध्ये
उत्तर गोलार्धामध्ये युरेशियामध्ये इथं हिमच्छेदांचा प्रभाव हा कमी प्रमाणात दिसून येतोय. तर तेथील हिमच्छेदनाचं प्रमाण आणि आपल्या इथल्या मान्सूनचं प्रमाण इथं दोघांचा परस्पर इथं संबंध आहे. तर म्हणजे इथं सांगायचं झालं तर या दोघांचा परस्पर विरोधी संबंध आहे. जर का त्या भागांमध्ये हिमच्छेदनाचा प्रमाण हे कमी असेल तर इतर आपल्याकडे मान्सून हा जास्त असेल. जर का त्या युरेशियन भागांमध्ये हिमच्छेदनाचं प्रमाण हे जास्त असेल तर आपल्याकडे मान्सून हा कमी असतो. युरेशियन भागामध्ये आणि आपल्या हिमाचल भागामध्ये आच्छादनाचं प्रमाण हे पोषक असल्याचं इथं सांगितले जाते. त्यामुळे मान्सूनसाठी ही सुद्धा इथे एक पोषक स्थिती आहे. तर मित्रांनो, हे तिन्ही घटक मान्सूनसाठी इथं पोषक असल्याचे असं इथं हवामान अंदाज विभागाने इथं सांगितलेले आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस आपल्या देशभरात आणि आपल्या राज्यात सुद्धा इथं चांगल्या प्रकारचं पडणार आहे असं इथं सांगितलं जात आहे. तर यापुढचा सुधारित असा हवामान अंदाज इथं हवामान विभाग इथं मे महिन्याच्या शेवटी देणार आहे आणि पुढच्या अंदाजामध्ये हवामानाच्या अंदाजाची अचूकता आणि पावसाच्या मान्सूनची अचूकता इथं जास्त प्रमाणात असेल. आणि ज्यावेळेस हवामान विभाग पुढचा हवामान अंदाज इथं काढेल त्यावेळेस आपण ती माहिती आपण त्यावेळेस घेऊया. त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. मित्रांनो सोबतच तुम्हाला यंदाच्या मान्सूनच्या बाबतीत काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. तर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.